अतिथी देवो भव ही हिंदू धर्म संस्कृती आणि महाराष्ट्राची परंपरा। कॅमेरामॅन यस, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सामनावीरासाठी बहुमूल्य असं सौजन्य लाभलेलं आहे अनिकेत बेलोशे साहेब युवा उद्योजक जावली यांचा शुभ सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत आणि त्यांच्या साथीला नितीन बेलोशे साहेब यांचा देखील सन्मान आपण आयोजन कमिटीच्या माध्यमातून करत आहोत। कुट्रेकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जाईल आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान करत आहोत। हा सन्मान आहे आपल्या मान्यवरांचा, हा सन्मान दिलदार व्यक्तिमत्वांचा आणि अगदी आपण आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये देखील क्षणचित्र पाहू शकता। MH50 चषक 2025 आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह दिले जाईल। थँक्यू सो मच अनिकेत बेलोशे साहेब, मनपूर्वक आभार। नितीन बेलोशे साहेब युवा उद्योजक जावली यांचा देखील सन्मान आपण करत आहोत। मराठी माणूस व्यवसाय करू शकतो आणि फक्त व्यवसाय करू शकतच नाही तर त्यात यश देखील प्राप्त करू शकतो, या दोन युवा उद्योजकांनी दाखवले आणि सिद्ध केले। पुढील सन्मान करत आहोत आपण नितीन बेलोशे साहेब युवा उद्योजक जावली, त्यांचा देखील सन्मान आपण करत आहोत। थँक्यू सो मच, मी मान्यवरांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। डॉक्टर भाविन मगरे सर यांचा देखील आपण शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करत आहोत। हा सन्मान मात्र केला जाईल या दिलदार व्यक्तिमत्वांचा ज्यांनी या स्पर्धेला आपलं बहुमूल्य योगदान दिले आणि या स्पर्धेवर प्रेम केले। डॉक्टर भाविन मगरे सर आपला देखील शुभ सन्मान यथोचित शुभ सन्मान केला जाईल। आज डॉक्टर साहेबांनी देखील आपला बहुमूल्य वेळ काढून या स्पर्धेवर आपलं प्रेम दर्शवलं आणि क्रिकेटची आवड प्रत्येकाला असते, परंतु कोण व्यवसायामध्ये, कोण आपल्या शिक्षणामध्ये, कोण आपल्या नोकरीमध्ये व्यस्त असतो आणि तो वेळ काढून मात्र देत असताना कुट्रेकरांची जिव्हाळ्याची शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान मात्र संपन्न होतोय। मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय। थँक्यू, थँक्यू सो मच। पुढचा बॉल सोहम शेलार युवा टॅलेंटेड गोलंदाज। आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलाय प्रहार आणि बॉलला केलाय फरार, ठोकलाय षटकार। अप्रतिम राजच्या पाठमधून षटकाराची आतिषबाजी। चॅम्पियन DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्डचे कॅप्टन भराडी देवी लेंडोरी, नवलाई स्पोर्ट्स जिंती, तिन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय। आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, आपण लॉट्स करणार आहोत। तिन्ही टीमचे कॅप्टन आणि विजयी संघ आपण लॉट्स करत आहोत। हो, इथे तडिया सर्कल मध्ये फक्त एकच धाव। हो, इथे सरपाटने खेळलाय राहुल आहे, बॉलच्या खाली पकडला जातोय झेल, फलंदाज बाद। पहिला धक्का, पहिला हादरा टीम वांजोळे संघाला लागतोय। अर्थातच संजू बॅक टू द डगआउट। येस, अगदी टीम युवा स्पोर्ट्स वांजोळे जो गोलंदाज इयत्ता 10वी मध्ये होता रवींद्र भागोजी चौगुले यांच्यासाठी डॉक्टर भावित मगरे सरांनी 1000 रुपयांचं कॅश पारितोषिक अगदी जाहीर केलंय। रवींद्र या आपल्याला मुख्य व्यासपीठावर येऊन आपला सन्मान केला जाईल आणि मी विनंती करेन डॉक्टर भावित मगरे सरांना आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण द्यावा।
पहा अगदी ज्या खेळाडूने इयत्ता 10वी मध्ये आहे, वय वर्ष 16, परंतु ज्या प्रकारे त्यांनी 2 षटकं हाताळली आणि ती 2 षटकं मात्र आपल्या संघाला तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन गेलेत. रवींद्र भागोजी चौगुले या खेळाडूचा सन्मान केला जातोय. रोख रक्कम 1000 रुपयांचा पारितोषिक देऊन डॉक्टर भावित मगरे सर आज मात्र त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. थँक्यू सो मच. मी डॉक्टर साहेबांचं देखील कौतुक करेन. आणि सर वय जरूर कमी आहे परंतु त्याची कौशल्य हे खूप चांगलं आहे. आणि 1000 रुपये एकदा जोरदार टाळ्या रवींद्र भागोजी चौगुले या युवा खेळाडूसाठी अभिनंदन. वेल प्लेड. संदीपचा हा बॉल आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॅकअप देखील तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल. अर्थातच 15 या धावसंख्येवरती 15 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. अर्थातच टीम वांजोळे संघाचा वांजोळे विपक्ष टीम आपल्याला पाहायला मिळते. मानाई नगर दोन संघांमधली ही लढत मात्र पाहायला मिळते. जो जिंकणार बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला टर्न केला. एकच धाव. तुषारच्या पाठमधून सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचला. अर्थातच 16 या धावसंख्येवरती 2 मोठे प्रहार सोहमच्या विरोधात मात्र पाहायला मिळाले राजच्या बॅट मधून. परंतु आता गोलंदाजीसाठी मात्र संदीप आलेत. कुठेतरी धावसंख्येला आळा घालण्याचं काम हे गोलंदाज मात्र करत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. हो इथे शरीराचा वेध घेणारा हा बॉल डॉट बॉल येतोय. हो इथे मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पकडलाय झेल. फलंदाज बाद. राजचा खेळ समाप्त. बॅक टू दी डगआउट. चला फास्ट घ्या थोडस. नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय. वेळेचा निर्बंध आहे. योगेश आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला टीम चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड कॅप्टन भरडी देवी लेंडोरी टीम आणि त्याचबरोबर नवलाई जिंती कॅप्टन अक्षय दादा. संतोष दादा या. विकेट चिठ्ठीचा कौल करू आपण आणि त्यानंतर मात्र या पुढून शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गोशांकी क्षेत्रात. चला टीम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड अक्षय दादा या. लेंडोरी टीम कॅप्टन आणि त्याचबरोबर जिंती टीम कॅप्टन संतोष दादा.
चला थोडस फास्ट घ्यायचंय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली अर्थातच 19 या धावसंख्येवरती. 19 ला 3. इथे मात्र पहा काव कॉर्नर रिजन मध्ये बॉल खेचून काढलाय. एकच धाव सिंगल प्राप्त होते. चार बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. शेवटचा अंतिम षटक. 20 धावा. मोठ्या फटक्यासाठी गेले होते तुषार. बॉल हवेत आहे. कॅच सोडलीये. कॅच ड्रॉप होतोय. दुसऱ्या धाब्यासाठी जागा सोडलीये. इथे रनआउट. चला बॅटर पाठवा त्वरित. लवकर पाठवा प्लीज प्लीज. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल. इथे ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मधून. सोहम वेगाने येतोय. बॉल फेकी केली आहे. एकच धाव. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलाय. 22 लक्ष असेल. 18 चेंडू करायचे. 23 धावा टीम मानाई नगर संघाला. चला 23 धावांचं लक्ष टीम मानाई नगर. टीम वांजोळे टीम चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित. आणि चिट्ट्या करतोय आपण. जाऊया लव सरांकडे. 23 धावांचं लक्ष विजयासाठी टीम जय हनुमान क्रिकेट क्लब मानाई नगर. आपण ओम आपल्या शुभ असे 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत. पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि त्यांची पहिली उपांत्य लढत असेल. आणि पहिल्या मात्र 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. ह्या 2 चिठ्ठ्या उचललेल्या आहेत आणि पहिली उपांत्य लढत असेल. एका बाजूला टीम बारडी देवी लेंडोरी आणि त्यांच्या विरोधात पहिल्या उपांत्य लढतीमध्ये खेळ चिठ्ठीचा कौल आणि चिठ्ठी उघडली जाते. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या टीमचा पहिला सामना. आणि दुसरी मॅच असेल नवलाई स्पोर्ट जिंती विपक्ष विजयी संघ. या टॉस घेऊया लेंडोरी टीम. सागर या. हा इथेच करत आहोत. इंद्रजित सुपुगडे सर यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं हे व्यक्तिमत्व सदरक्षणाय खलनिग्रहाय म्हणून नेहमी सातत्याने आज मुंबई पोलीस दल कार्यरत असतं. सज्जनांचं संरक्षण आणि दुर्जनांचा अगदी विनाश करण्यासाठी सर्व पोलीस दल कार्यरत असतं. आणि आज एक दिलदार व्यक्तिमत्व. यस फक्त कॉल उडवा सर. हेड अँड टेल. स्विंग द कॉइन. टेल कॉल केलाय. हेड केलाय. येस हेड केला होता त्याने. हेड आलाय. येस टॉस जिंकलाय. महत्वाचा निर्णय काय बॅटिंग असेल पहिली. येस खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. मी मान्यवरांचा देखील आभार व्यक्त करतोय सर. थँक्यू सो मच. आपण बसून घ्या आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. टॉस जिंकलाय टीम बारडी देवी लेंडोरी आणि त्यांनी सांगितलं आम्ही बॅटिंग करू. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. टार्गेट 23 धावांचा आहे. सर तुम्ही आता कोऑर्डिनेट करा.
ऑन साइडला टर्न केलाय. एकच धाव. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र अकाउंट खातं ओपन होत आहे. अमोलच्या पाठमधून मात्र सिंगल आली. अमोलने आपल्या संघाचं खातं उघडलंय. 23 धावांचं लक्ष्य. बाटला ब्रश झाला. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. सिंगल मिळते. लक्ष्य 23 धावांचं आहे. 18 चेंडू 23 करायच्या होत्या. आता 2 धावा धाव फलकावरती लागतायत. आणखीन एक डी झोन मध्ये एक धाव. सोडून दिला. आधीच ओळखलं. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. अगुटप्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे राज. बॉल पर्यंत जातोय परंतु एक धाव चपळाईने कंप्लीट होते. सिंगल आले. सिंगलच्या मदतीने धाव फलक 5 या आकड्यावरती. टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 5 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते. जो जिंकणार तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. होय ते वाह. अप्रतिम स्ट्रोक. इनसाइड आउट. पॉइंटला उडवलाय. 4 धावा. चौकार येतोय. रवींद्र चौगुले. युवा टॅलेंटेड गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. मागील मॅच पासून मात्र खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना मात्र पेश करत असताना सातत्याने मात्र पाहायला मिळतोय हा गोलंदाज. पुढचा बॉल. हो इथे फ्लिप करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये परंतु अगदी क्षेत्ररक्षक वेगाने जातोय बॉल पर्यंत. चेंडू ट्रॅव्हल झाला. डी झोन मध्ये एक धाव. सिंगल प्राप्त झाली आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती. 10 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 10 धावा धाव फलकावरती लागतायत. 23 धावांचं लक्ष्य आहे. कशा पद्धतीने मात्र कंप्लीट केलं जाईल. हो इथे ऑन साइडला अलॉंग द कार्पेट. एकच धाव. विकेटचं पतन. फलंदाज बाद. महत्वाचा धक्का लागतोय. राहुल बॅक टू द डगआउट.
हा बॉल अगदी आपण पाहायला गेलं तर डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. हाकू डब्याचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे वेगाने तो डीप मधून प्रोटेक्शन दिले. थोडासा स्किट होतोय. 2 धावा कंप्लीट याही बॉल वरती. तेरा धावा धावफलकावरती लागतात. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. लक्ष्य 23 धावांचं आहे. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9. सन्मान्य आदरणीय दीपकदादा सुपुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं महत्वाची उपस्थिती मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी विनंती करेन वेलकम सर. आपल्याला विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. इथे कट केलाय. चेंडू अगदी चाललाय गोशांकी क्षेत्रात. ओ इथे बिग हिट आलाय. बॉल चाललाय बहुतेक एक टप्पा घेत. 4 धावा. चौकार आलाय. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 19. 4 बॉल आता 4 करायचे आहेत. 4 चेंडू 4 धावा. चार चेंडू 4 ची गरज. ड्राइव्ह केलाय. ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. इथे जागा सोडली. दुसरी धाव घेत असताना मात्र रन आउट. तीन चेंडू 3 ची गरज. 3 बॉल 3. अटीतटीची मॅच. महत्वाचा सामना पाहायला मिळतोय. जो जिंकणार मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार. आणि नवलाई जिंती सोबत 2 हात करण्यासाठी ते सज्ज आहेत. जो जिंकणार तो नवलाई जिंती या संघाबरोबर 2 हात करणार आहे. 3 बॉल 3 ची गरज. 3 बॉल 3 ची गरज. हा बॉल इथे सोडून दिलाय. वाईट बॉल. दोन बॉल 3 ची गरज होती. बघूया हा बॉल काय आलाय. हा बॉल आता व्हाईट बॉल आहे. हा बॉल व्हाईट बॉल आलाय. आता 2 बॉल आणि 2 धावांची गरज आहे. 2 बॉल 2 धावांची गरज आहे. अतितटीची मॅच. काय सामना रंगलाय. 2 चेंडू 2 ची गरज होती. आणि इथे अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय आरपार सीमारेषा पार. विजयी ठोकलाय चौकार. आणि मानाई नगर हा संघ ठरतोय या